Hello students, I am Mr. Tadge sir from Madhyamik Uच्च Madhyamik Vidyalay Shivre, Taluka Nifad, Nasik. Students, we are going to teach Unit 1.6 in a class of their own. In the first part, we learned that the students in the class fighting, quarreling, argument, everything among them, but face to other class, the students they show their unity. So, Mrs. Desai, her new class teacher, was very proud of them. They were, means the students were poor in the study. So, their new class teacher, Mrs. Desai, was very upset and nervous. So, students decided to make their new class teacher happy and satisfied. Now, all the students in the class discuss about the study and the students discuss about searchlights, study guards, plan of actions. Now, see in your book how students start their study. विद्यार्थी मित्रांनो, आपण इन अ युनिट 1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन या हा लेसन टीच करीत आहोत, शिकत आहोत. फर्स्ट पार्टमध्ये आपण पाहिलं की वर्गातील जे विद्यार्थी आहेत हे आपापसात खूप भानगड, मारामाऱ्या, वाद विवाद करीत असतील, सर्व काही गोष्टी करतात त्यांच्यामध्ये. परंतु इतर क्लासमधले जर त्यांना कोणी डिवचले किंवा त्यांच्यासंग बोलले तर संपूर्ण वर्ग आपला युनिटी आणि एकता दाखवित असे. इवन टीचरलासुद्धा, म्हणजे कोणते शिक्षक त्यांना बोलायला लागले की सर्व मुलं युनिटी दाखवतात. याविषयी त्यांच्या ज्या क्लास टीचर ज्या होत्या मिसेस देसाई यांना खूप अभिमान होता. परंतु ही मुलं अभ्यासात मागे असल्यामुळं, त्यांना घटक चाचणी इतर परीक्षेत कमी मार्क मिळाल्यामुळं त्या मॅडम ज्या मिसेस देसाई होत्या क्लास टीचर, त्या खूप नाराज होत्या, नर्वस होत्या. मात्र त्यांना खुश कसं करायचं याविषयी पार्ट 2मध्ये दुसऱ्या पॅसेजला ही मुलं कशा प्रकारे अभ्यास करतात, त्यांचं सर्चलाईट काय आहेत, स्टडी गार्ड काय आहेत आणि प्लॅन ऑफ ॲक्शन काय आहे, अभ्यासाविषयी आपण काय केलं पाहिजे आपल्या मॅडमला खुश करण्यासाठी आणि आनंदी करण्यासाठी या भागात आपण बघणार आहोत. नाव लिसन द पॅसेज केअरफुली अँड राईट द आन्सर्स द क्वेश्चन्स गिवन इन द मार्जिन्स. लेट्स ऑल्सो हॅव स्टडी गार्ड्स लाईक नियती हू विल हेल्प अस आउट ऑफ अवर डिफिकल्टीज. तर या ठिकाणी निलेश जो आहे तो काय म्हणतो की आपल्याला काय कोणत्या तरी स्टडी गार्ड म्हणजे अभ्यास मार्गदर्शकाची गरज आहे. लाईक नियती इज द नेम ऑफ द गर्ल. जशी नियती हुशार आहे, लेट अस ऑल्सो हॅव अ स्टडी गार्ड. SG स्टडी गार्ड मीन्स अभ्यास मार्गदर्शकाची आपल्याला गरज आहे नियतीसारख्या. की जी आपल्याला काय करेल, हू विल हेल्प अस आउट ऑफ अवर डिफिकल्टी, जे आपल्याला आपल्या मुसीबतातून, आपल्या समस्यातून, प्रॉब्लेममधून ती बाहेर काढेल, म्हणजे आपल्याला अभ्यास चांगल्या प्रकारे ती शिकवेल. दॅट्स द ग्रेट आयडिया सेड सुनील. सुनील म्हणतो की चांगली आयडिया आहेत. लेट्स हॅव स्टडी गार्ड्स फॉर एव्हरी सब्जेक्ट. आपल्याला प्रत्येक विषयाचा स्टडी गार्ड असायला हवा. I didn't take very long and identified the SL and SG. We put the POA in motion immediately. We did this without letting any of the teachers in the secret. We wanted to give Mrs. Desai a surprise, but she is really too good. She spotted the change within a week. I didn't take very long to identify. यामध्ये आपण आपला वेळ दवडता कामा नये. सो वी आयडेंटिफाय, आपण शोधले पाहिजे. सर्च लाईट, SL मीन्स सर्च लाईट शोधले पाहिजेत की जे आपल्याला मार्ग दाखवतील. SG गार्ड शोधले पाहिजे. वी पुट आपलं POA प्लॅन ऑफ ॲक्शन्स आपण तुरंत राबवला पाहिजेत. वी डीड धिस विदाउट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स. कुठल्याही टीचरची मदत न घेता आपण ते केलं पाहिजे. इन द सिक्रेट, आपण ते गुपित ठेवायचं आहे.
वी वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई सरप्राईज, कारण आपल्याला मिसेस देसाई यांना सरप्राईज द्यायचं आहे, ते आम्ही आता सुधारलेलो आहे. बट सी इज रिअली टू गुड, तिला खूप खरोखर चांगलं वाटेल. सी स्पॉटेड द चेंज विदिन वीक, आपल्यामध्ये झालेला आठवड्यात झालेला बदल ती लगेच पाहून काढेल किंवा धुंडाळेल, तिला लक्षात येईल. समथिंग इज ॲट वर्क इन दिस क्लास आय एम शुअर, सी सेड, ती आपल्याला काय म्हणे, समथिंग इज ॲट वर्क इन द क्लास, मला खात्री आहे की या वर्गात काहीतरी काम करण्यासारखं आहे. नो वन इज एव्हर ॲबसेंट, कोणी आता गैरहजर राहणार नाहीत. एव्हरी वन पेज अटेन्शन ड्युरिंग द लेसन्स, प्रत्येकानं लेसनकडे जेव्हा वर्गात शिकवलं जाईल त्यावेळेस प्रत्येकानं पे अटेन्शन मीन्स लक्ष दिलं पाहिजे, काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज, समथिंग हॅज हॅपन, आणि प्रत्येकानं करायचं आहे, समथिंग काहीतरी विशेष घडेल. सो व्हेन वी हॅड टेल हर सी वॉज रिअली इम्प्रेस, जेव्हा आपण त्याबद्दल सांगू, वर्गात काहीतरी घडेल, नवीन प्रकारे तिला आढळून येईल, त्यावर ते आपण ज्यावेळेस सांगू, व्हेन वी हॅड टू टेल हर सी वॉज रिअली इम्प्रेस, ती खूपच आपले प्रभावित होईल, इम्प्रेस होईल. यू पीपल आर रिअली अमेझिंग, तुम्ही खरोखरच तुम्ही जे मुलं आहात, लोक आहात, खरंच अमेझिंग आहात, आश्चर्यकारक आहात. व्हॉट अ वंडरफुल आयडियाज, किती तुमची छान कल्पना आहेत. सच डेटर्मिनेशन्स, देर इज नो अदर क्लास लाईक युअर्स, तुम्ही जो निश्चय केला तुमच्या क्लाससारखा दुसरा क्लास कोणताही नाही. म्हणजे तिनं आपल्याला शाबासकी दिली पाहिजे असं या मुलांचं म्हणणं आहे. वी फेल सो हॅपी वी वेअर ऑन क्लाउड नाईन, एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड honestly, and you will not believe this, but we were actually all quite eager to take the second test and get the results. Here in the passage given a proverb, when we felt so happy we are on a cloud, means you feel great happiness, म्हणजे आपण जेव्हा हे सर्व करू तेव्हा आपल्याला खूप आनंद होईल. यू फील ग्रेट अन हॅपीनेस, वी वेअर ऑन अ क्लाउड नाईन मीन्स वी फील ग्रेट हॅपीनेस, आपल्याला खूप समाधान वाटेल, हॅपीनेस वाटेल. एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड ऑनेस्टली, आपण प्रत्येकाने चांगल्या प्रकारे कोशिश केली पाहिजे, प्रामाणिकपणाने पण केलं पाहिजे. अँड यू विल नॉट बिलीव धिस, but we were actually all quite eager to take a second test to get result, आणि दुसरी जी टेस्ट येईल, सेकंड टेस्ट जे येईल त्यावेळेस आपला ॲक्च्युली चांगला रिझल्ट आला पाहिजे. दिस टाईम when Mrs. Desai walked in with the report cards, she was all smiles. She congratulated each one of us personally. आणि जेव्हा मिसेस देसाई दुसऱ्या युनिट टेस्टचा निकाल घेऊन वर्गात येतात, दिस टाईम यावेळेला, वेन मिसेस देसाई वॉक विथ इन द रिपोर्ट कार्ड आणि ते निकाल पत्रक घेऊन येते. सी वॉज ऑल स्माईल, ती सतत हसतच असते. सी कॉंग्रॅच्युलेटेड ईच ऑफ वन ऑफ अस, आमच्यापैकी प्रत्येकाला पर्सनली व्यक्तिशः तिनं सर्वांचं अभिनंदन केलेलं आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स दिलेलं आहे. हाऊ एव्हर देर इज वन लास्ट थिंग विच आय मस्ट टेल, परंतु एक गोष्ट ती रिपोर्ट कार्ड दिल्यानंतर त्या मॅडम म्हणाल्या, देर इज वन लास्ट थिंग विच आय मस्ट टेल, की जी मी तुम्हाला सांगणार आहे. वी हॅड होप दॅट वी वुड ऑल डू वेल, तुम्ही सर्वांनी माझ्या इच्छेप्रमाणे सर्व चांगलं काम केलेलं आहे, चांगला स्टडी केलेला आहे, चांगले मार्क मिळवलेले आहेत. मेनी ऑफ अस डीड डू वेल, आपल्यापैकी बहुतेकांनी चांगलं केलेलं आहे. बट अलास देर विल स्टील सम
हू गेट पुअर मार्क्स, परंतु अजून एक कोणीतरी एक असं आहे की त्याला कमी मार्क्स मिळाले आहेत. अँड सम हॅड इवन फेल्ड, आणि काही फेल झालेले आहेत, काहींना कमी मार्क्स आहेत. सो देन वी ऑल बिगॅन टू फील क्रश्ड हिअर. सो नैना, who had got red mark in her card, couldn't bear it. Who had got red mark, कोणाला रेड मार्क म्हणजे जो नापास झाला असतो त्याच्या खाली रेड मार्क केले जाते. हू हॅड गॉट रेड मार्क्स इन हर कार्ड, त्या कार्डमध्ये कोणाला कमी मार्क मिळालेले आहेत. हर कार्ड कुडंट बिअर इट, ते बिअर मीन्स सहन केले जाणार नाहीत. हिअर I have let the whole class down sobbed. I have let the whole class down sobbed. She sobbed. त्यानंतर but our dear class teacher went to her and hugged her. परंतु आमच्या क्लास टीचर्स या नैनाजवळ गेल्या, कारण नैनालाच कमी मार्क मिळाले होते. नैनाच्या मार्क्स खाली रेड लाईन होती की जी आता ती सहन करू शकत नव्हती, जवळजवळ रडायलाच लागली होती. बट आय हॅव लेट द होल क्लास डाऊन, सी सॉब. लाईक सर्वांनी हे केल्यानंतर बट अवर डिअर क्लास आहे, परंतु आमची जी क्लास टीचर होती नवीन मिसेस देसाई, वेंट टू हर, तिच्याजवळ गेला आणि हग्ड हर, तिला मिठीच मारली. नो नैना, यू हॅवंट लेट एनी वन डाऊन, तू आता तुझी मान खाली घालू नको. लुक ॲट युअर कार्ड, तुझं तू कार्ड बघ. लास्ट टाईम यू हॅव गॉट ओनली 2 out of 50 इन सायन्स, विज्ञानामध्ये तुला 50 मीन्स 50पैकी 2च मार्क होते. नाव दिस टाईम इज 16, यावेळेस तुला 16 मार्क आहेत. दॅट्स द क्वाइट लिप, तू थोडी उंच उडी मारलेली आहे. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन द राईट डायरेक्शन्स, तू आता चांगल्या प्रकारे सुरुवात केलेली आहेत, अभ्यासाची चांगली तुझी प्रगती आहे. अँड आय नो यू विल कीप इट अप, असेच तू प्रगती करीत राहा. आय एम प्राऊड ऑफ यू, इच वन ऑफ यू, मला तुमचा आणि तुमचा सर्वांचाच खूप अभिमान आहे, गर्व आहे. कॅन यू गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट, तुम्ही सांगू शकाल पुढच्या टेक्स्टमध्ये काय घडलेलं असेल ते. या ठिकाणी म्हणजे त्या मुलांनी चांगल्या प्रकारे अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, चांगले मार्क्स मिळालेले आहेत. त्या मॅडमना सुद्धा खूप आनंद झालेला आहे. या ठिकाणी इंग्लिश वर्कशॉप दिलेला आहे, तो तुम्ही तुमच्या क्लासवर कॉपीमध्ये लिहायचा आहे. ॲक्टिव्हिटी 6 जी दिलेली आहेत, लाईव्ह इंग्लिश ॲप्लिकेशन फॉर लायब्ररी मेंबरशिप, याविषयी आपण पहिल्यांदा मार्क घेतलेलं आहेत, याविषयी माहिती घेतलेली आहे. सर्वांनी तो फॉर्म चांगल्या प्रकारे भरायचा आहे. नेक्स्ट टाईम युनिट 2.1 वी शॅल ओव्हरकम ही कविता आपण घेऊ. थँक्यू.